नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत। 11व्या अध्यायाचे आपल्या 200 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। आता 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। जी फळे खाता पोट न भरे, खादल्या दारुण दुर्जरे, जेने भवचक्री पडोनी फिरे, तरी अत्यादरे सेवितू। दूजा फळे खाता पुनवारी, जीवासी त्या फळाची गोडी भारी, अखंड जहाला फळाहारी, वारिले न करी शिवाचे। फळे सेविता अहर्निशी, तिळभरी शक्ती नाही जीवासी, अशक्त देखो निया त्यासी, काळ पाशी बांधितू। जो ये सेवी कर्मफळे, तो तात्काळ बांधिजे काळे, दूजा कर्मफळा नातळे, त्या ते देखोनी पळे कळी काळू। जो कर्मफळा ते न सेवितू, तो ज्ञानशक्तीने अधिक अनंतू, सदा परमानंदे तृप्तू, असे डुलतू स्वानंदे। उद्धवासी होय निजबोधू, या लागी जीव शिवाचा भेदू, अत्यादरे सांगे गोविंदू, निजात्मबोधू प्रांजळू। जो कर्मफळा ते न सेविता, जो स्वरूपाचा जाणता, दृष्टा जीव प्रपंचाचा, तत्वता अलिप्तता निज्ञाने। जीव प्रपंचाचा ज्ञाता, परी परमात्मा नेने तत्वता, या लागी भोगी भवव्यथा, कर्मफळे खाता अतिबंधू। जो कर्मफळे सेवी बापुडा, तो अंध बंगू झाला वेढा, मी कोण हे नेने पुढा, पडीला खोडा देहाचे। देह संबंधा आतू, प्रतिपदी होय आत्मघातू, नाही जन्ममरणाची अंतू, दुःखी होतू अतिदुःखे। नश्वर विषयांचा छंदू, तेने जीव जाहला अतिबंधू, हा अविद्येचा संबंधू, सांगला संबंधू देहंता। जी तुकी विषयाची अवस्था, ते तुकी जीपाशी नित्यबद्धता, जो विषयातीत सर्वथा, नित्यमुक्तता ते ठाई। जो विद्या प्राधान्ये नित्यमुक्तू, तो ज्ञानशक्तीने शक्तिमतू, सर्व व्यापकू सर्वी अलिप्तू, तो नित्य मुक्तू बोलिजे। सांगितली जीवाची नित्यबद्धता, प्रगट केली शिवाची मुक्तता, जीवाची जे बद्धमुक्तता, तेही आता सांगतू। उद्धवा प्रति श्रीकृष्ण, बंधमुक्ताचे लक्षण, दोघांचीही उनखून विचित्र जाण सांगेल। बद्धमुक्ताचे मिश्र लक्षण, ती श्लोकी सांगेल जाण, केवळ मुक्ताचे सुलक्षण, गोड निरूपण 7 श्लोकी। देही असोनी देहबुद्धी नाही, हे मुक्ताचे मुक्त लक्षण पाही, या लागी देही असोनी विदेही, मनी पे पाही आहे तू। स्वप्नीचे राज्यानी भीक, जागृती मिथ्या दोन्ही देख, तैसे दोहादी जे सुख दुःख, ते मिथ्या देख मुक्तासी। जो स्वप्नी मरोनी जाळीला, तो जागृती नाही राख झाला, तैसा प्रपंच मिथ्या जाणितला, मुक्त बोलिला त्या नाव। स्वप्नीचे साधक बाधक, जागृती आठवे सकळीक, त्यांचे बांधिना सुख दुःख, तैसे संसारिक मुक्तासी। आता एक बंधाची स्थिती, तो वस्तुता असे देहातीती, परी मी देह हे मानी कुमती, दुःख प्राप्ती तेने त्यासी। जळी देखे प्रतिबिंबाते, मी बुडालो मनोनी कुठे, कोणी काढा काढा माते, पुण्य तुमते लागेल। स्वप्नी घाय लागले खड्गांचे, तेने जागृती म्हणे मी न वाचे, ऐसे निबिड भरी ते भ्रमाते, ते बद्धतेचे लक्षण।
स्वप्नीचे सुख दुःख नसते, ते स्वप्न भ्रमे भोगिता कुठे. तेवी देहमी मनोनी थे, नाना दुःखाते भोगितू. स्वस्वरूपाचे विस्मरण, तेने विषयासक्ती दृढ जाण. संकल्प विकल्प अतिगहन, तेची लक्षण बंधांचे. आनिके लक्षणे त्याची आता, सांगतू असे तत्वता. भोग भोगोनी अभोक्ता, ते मुक्तवस्था परियेसी. अवशेष प्रारब्ध स्थिती, मुक्ताची देही दिसे वस्ती. परी जागृती स्वप्न सुषुप्ती, देहस्थिती नातळे. छाया पुरुषाचे निजळे, ते छायेसी पुरुष नातळे. देवी मिथ्या देह मुक्ता जवळे, कल्पांत काळे ओ न शके. आपुले छायेसी जाण, जेवी बैसो न शके आपण. देवी मायादी निगुण, जवळी असोन स्पर्शना. इंद्रिय द्वारा यथा निकुती, प्राप्त विषया ते सेविती. परी सेविले ने ऐसे ही नेनती, विषय स्मृती स्फुरेना. गुण पोखीती गुणावस्था, इंद्रिय घेती इंद्रियार्था. मी उभय साक्षी अकर्ता, चिन्मात्रता लिप्त. तो इंद्रियाचे निखेळे मेळे, सुखे विषया माझी जरी लोळे. तरी विकाराचे निविटाळे, कदा काळे मेळेना. जेथ कामाची अतिप्रीती, तेथ लोभाची दृढ वस्ती. अथवा कामाची जेथ अप्राप्ती, तेथ महाख्याती क्रोधाची. मुक्त जाहला नित्यनिष्काम, क्रोध लोभेसी निमाला काम. तो स्वय जाहला आत्माराम, विश्रामधाम जगाचे. एव मुक्तांच्या ठाई जाण, उपजो न शके पाप पुण्य. काम क्रोधादी वृत्ती शून्य, जाहला परिपूर्ण छिद्रह्य. मुक्ताची विषय स्थिती, विषयी स्फुरे ब्रह्मस्फूर्ती. या लागे पाप पुण्ये नुपजती, नित्यमुक्ती तेने त्यासी. ऐशी मुक्ताची हे कथा, एक बद्धाची ही वार्ता. अकर्ताची म्हणे मी करता, येणेची सर्वथा गुंतला. अदृष्टाधीन जे शरीर, तेथ आलिया ही हरिहर. अन्यथा न करवे अनुमात्र, हे वेद शास्त्रसम्मत. देही ज्या गुणाचे प्राधान्य, तैसेची कर्म निपजे जाण. इंद्रिये ती गुणाधीन, तदनुसारे जाण वर्तती. एव देवगुणे देहवर्तन, तेथ मी करता मनवी आपण. तेची त्यासी दृढबंधन, आपण घातक. नळी माझी ल्याचण्याच्या आशा, वानरे मुठी धरणे तोची फासा. देवी देहीच्या विषय विलासा, अभिमाने तैसा गुंतला. जी देहातीत वस्तुता, जो गुण कर्माचा करता. तो म्हणे मी देह मी कर्म करता, अहम ममता भुलला. जो न करिताची चोरी, मी चोरू म्हणे राजद्वारी. तो मारी जे लहान थोरी, तैसी परी जड जीवा. प्रकृतीचे कर्म आपले माथा, घेऊनी नासे अहम ममता. तेने अभिमाने दृढबद्धता, अकल्पाता अनिवार. तळी मांडोनी काजळा, वरी ठेविला स्फटिकू सोज्वळा. श्वेतता लोकुनी दिसे काळा, तेवी आंधळा जीव झाला. कांधळे मातले हतीरू, नेने निच पतन निर्धारू. तैसा जीव लागे कर्म करू, पतन विचारू तो न देखे. मी देह मी कर्म करता, मी ज्ञाता मी विषय भोगता. ऐशी जे का देहात्मता, दृढबंधता ती नाव. एव बद्धमुक्त वर्तन, विशद केले निरूपण. आता केवळ मुक्ताचे लक्षण, आवडी श्रीकृष्ण सांगतू. ज्ञानिया तो तव आत्मा माझा,
हे अतिप्रीती गरुडध्वजा, हे गुह्य सांगितले कपी ध्वजा, रणसमाजा रणरंगी, तेची आता उद्धवा प्रती अत्यादरे सांगे श्रीपती, ज्ञानियाची मुक्तस्थिती यथा निगुती निजगुह्य, ज्ञानलक्षणे सांगाग्नी नपुरे श्रीकृष्णनाथा निरोपण विसे ज्ञानकथा, मागुता सांगतू या लागी ज्ञानभक्ताची गोडी, श्री कृष्णाची जाणे पुढी, कृष्ण भजनाची आवडी, भक्त तो मोडी जाणती, भक्त ते गोडी जाणती, आधीच तव हे मुक्ताची कथा, वरी श्रीकृष्ण सारिखा वक्ता, उद्धवाचे भाग्यवर्णिता, न वर्णवे सर्वथा शेषदिका, उद्धव अर्जुना समान, त्याहुनी हा दिसे गहन, ते परस्परे नरनारायण गुह्यज्ञान बोलिले, तेची उलथूनी ज्ञानकथा, उद्धवासी होय सांगता, उद्धवा ऐसे भाग्य तत्वता, न दिसे सर्वथा नासी, जाणे सांडूनी निजधामा, मागे ठेवूनी आपल्या कामा, उद्धव आवडला पुरुषोत्तमा, त्याची या प्रेमा विगुतला, या लागी उद्धवाचे शुद्ध पुण्य, जगी उद्धवची धन्य धन्य, जया लागी स्वय नारायण स्वानंद घन ओळला, जो नातुडे योग याग संकटी, तो उद्धवाच्या बोलासाठी, जेवी व्याली धेनू वत्सासाठी, तेवी गुह्य गोठी सांगतू, जो निज कुळाची काळू, तो उद्धवासी अति स्नेहाळू, बापू भक्त काज कृपाळू, ज्ञान कल्होळू तुष्टला, या लागी उद्धवाचे नाव घेता, श्रीकृष्ण व निवारी भवव्यथा, ऐसी भक्त प्रीती भगवंता, भक्ता ते स्मरता हरितारी, मुक्ताची लक्षणे निर्धारिता, लाभे आपुली निज मुक्तता, एका जनार्दनो विनवी संता, मुक्त कथा हरि बोले, कृष्ण उद्धवासी म्हणे मी तुझ, सांगे ना फुले निजभूज, मुक्त लक्षणाचे भोज, नवल सोज प्रियसी, ऐके मुक्ताचे लक्षण, आसन भोजन शयन, दर्शन स्पर्शन घ्राण, अटन मज्जन करी कैसे, मागील श्लोकार्थू संपता, प्रकृती कर्म अभिमानता, तेने लागली दृढ बद्धता, तो अहंकारू ज्ञाता नातळे, सर्व कर्मी स्वभावता, अज्ञात्याची निरभिमानता, ते मी समूळ सांगेन कथा, सावधानता उधारी, जेवी छायेचा मान, पुरुषान बाधी अनुप्रमाण, तेवी नेहाचे कर्माचरण, निरभिमान मुक्तासी, स्वाधिष्ठान तेची आसन, अखंड त्यावरी आरोहण, तेथे येऊनी अभिमान, बैसले मन उठेना, नवलासनाचे महिमान, हरपोनी गेले स्मरण, कदा एकांतून मोडे जान, हे सहन जासन मुक्ताचे, जे आसनीचे समाधान, समाधी आणि उत्थान, करी दोहीची बोळवण, हे चालते आसन मुक्तांचे, जे बैसल्या आसनी समाधान, त्याची स्थिती गमन, उठिलो बैसलो नाठवे जान, चालते पण स्फुरेना, चालताही चपळपदी, मी चालतो हे नाठवे बुद्धी, चालता न मोडे समाधी, हे लक्ष सिद्धी मुक्तांची, जरी त्रैलोक्य हिंडला, तरी ठाई होनी नाही हालला, ऐसा न चलोनी मुक्त चालला, जेवी अभ्रेक धावला दिसे चंद्र, कुलाल चक्री बैसली माशी, तेन हालता भवे चक्रासरसी, मुक्ताची गमन सिद्धी तैसी, देहागमनेसी आभासे, देहो प्रारब्धस्तव हिंडे,
बैसका स्वस्वरूपीची नसडे, जेवी रथी धावता सवेग घोडे, निद्रा न मोडे रथस्थाची, ऐसे न चळता जे चळन, ते जाण मुक्ताचे गमन, आता एक त्याचे स्थान, निमज्जन निजरूपी, स्थान करी गंगा जळे, परी गंगोदकांते नातळे, मन चित्स्वरूपी केले सोळे, ते ओळे हो नेने, त्यासी निज स्वरूपी नाहता, जहाली परम पवित्रता, तीर्थे मागती ती चरण तीर्था, ऐसी शून्यता मुक्तांची, तो चिन्मात्रची देखे जीवन, अखंड चिद्रूपी अवगाहन, इतरा म्हणती केले स्थान, त्यासी निमज्जन निजरूपी, त्याचे चरणीचे रजकण, लाहुनी धरा परम पावन, त्याचे नी प्राण संगी जाण, पवित्रपण वायुसी, त्याचे नी चरण स्पर्शे तत्वता, पवित्र झाल्या गंगादी सरिता, याचे नी जठर संगे सर्वथा, अतिपवित्रता अग्निसी, त्यांच्या हृदयावकाशी आकाश, सगळे राहिले सावकाश, तेने पवित्र झाले आकाश, आलिप्त उदास सर्वत्र, जे चढोनी बैसले वैकुंठी, ते सदा वांछिती त्याची भेटी, वेदू एको धावी गोठी, तो पहावया दिठी देव येती, एव चित्स्वरूपी करुणी स्थान, जाहला सर्वबंध अति पावन, हे मुक्ताचे स्थान लक्षण, आता निरीक्षण ते ऐक, अवघे चराचर देखता, तो देखो नीची न देखता, दृष्टीसी दृश्यासी अलिप्तता, दृश्य देखता हरि दिसे, दृश्य दुमदुमीत दिसे सृष्टी, परी दृश्य न पडे त्याची दृष्टी, होता ही दृश्यसी भेटी, पडे मिठी अदृश्य, दृश्य प्रकाशे देखणे पणी, ते देखणे देखे दृश्यस्थानी, जेवी डोळ्या डोळा दर्पणी, निज दर्शनी देखतू, डोळे नी दर्पतू प्रकाशे, त्या माझी डोळे नी डोळा दिसे, मुक्ताचे देखणे तैसे, आपण ऐसे जगैसे जग देखे, दृश्य दृष्टा दर्शनी, त्रिपुटी केली हरपोणी, देखणे देखे देखणेनी, देखना होनी सर्वांगे, होता नाना पदार्थेसी भेटी, ते देखणे पणा दृष्ट लोटी, दृश्यातीत निज दृष्टी, सुखे सृष्टी देखतू, मुक्ताची हे देखती स्थिती, देखणे बने यथा निगुती, उद्धाये दृष्टीसी त्यासी प्राप्ती, तोची त्रिजगती पावन, या दृष्टी जे नित्य वर्तत, ते जाण पाहत परममुक्त, या दृष्टी जे मज पाहत, परम भागवत प्रिय माझे, परादिवाचान माची वचन, उपजे तेथ याचे श्रवण, श्रोता वक्ता कथा कथन, अवघे आपण होऊनेके, शब्द जाते सी कान, अखंड जडले सावधान, श्रवणा माझी हारपे गगन, परमसमाधान श्रवणाचे, ऐकता लौकिक शब्द, का नारायण उपनिषद, परी संता नाम हरि गोविंद, अर्थावबोध समत्वे, बोला ते जो बोलविता, तोची श्रवणा माझी श्रोता, ऐने अन्वये श्रवण करिता, शब्दिनी शब्द ता अति गोड, जो श्रवणी पडे शब्दू, तो होत जाय निशब्दू, या परी श्रवणी परमानंदू, स्वानंद बोधू मुक्तांचा, आकारांदी वर्ण त्रिपुटी, प्रणव मूळ शब्द सृष्टी,
ओंकार ब्रह्मरूपे उठी हे श्रवण संतुष्टी मुक्तांची श्रवणी पडता शब्दज्ञान सहजे शाब्दिक जाय उडवून श्रवणी ठसावे ब्रह्मपूर्ण स्वानंद श्रवण मुक्ताचे परिसंता उपनिषद कालौकिकादी नाना शब्द मुक्ताचा पालटेना बोध श्रवणी स्वानंद कोंडला एक अद्वितीय ब्रह्म हे वेदशास्त्राचे गुह्यवर्म ते मुक्ताचे जाहले सुगम शब्दी परब्रह्म कोंदले